नमस्कार मित्रांनो, मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी काही तसं या सदरात मी हा व्हिडिओ तयार करत आहे. आज दिनांक 29 जुलै 2026. मी एक आगळा वेगळा असा अनुभव घेतला. माझे मित्र आमच्या विदर्भ साहित्य संघ शाखेचे सचिव आणि सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय वाशिम येथील प्राध्यापक गजानन वाघ यांच्या PhDचा प्राथमिक स्वरूपातला आज व्हायवा झाला. त्यांचा जो PhDचा विषय आहे थोडासा वेगळा आहे, हटके आहे. तो विषय आहे मराठीतील ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कलाकृतींची मूल्यात्मक चिकित्सा. आणि याच्यासाठी त्यांनी मराठीमध्ये आतापर्यंत ज्या लेखक कवींना पुरस्कार मिळालेले आहेत, ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले आहेत, अशा 4 जणांचा समावेश केलेला आहे. पहिले अर्थात B.S. खांडेकर, त्यांची कादंबरी ययाती. दुसरे B.वा. शिरवाडकर, त्यांचं नाटक नटसम्राट. तिसरे विंदा करंदीकर, त्यांचा कविता संग्रह अष्टदर्शन. आणि भालचंद्र नेमाडे, त्यांची हिंदू एक समृद्ध अडगळ या नावाची कादंबरी. या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांच्याच कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर विजय पांडे होते. यावेळी त्यांचे मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर संजय पाटील हे उपस्थित होते. आणि विशेष मार्गदर्शक किंवा मग विषय तज्ज्ञ म्हणून डॉक्टर ममता इंगोले या पातूरच्या कॉलेजच्या आहेत, त्या हजर होत्या. याशिवाय मला सुद्धा त्यांनी सन्मानानं बोलावलं होतं आणि मीही उपस्थित होतो. याशिवाय मग पाठीमागे दर्शकांमध्ये, प्रेक्षकांमध्ये त्यांच्या कॉलेजचे काही प्राध्यापक मंडळी, काही बाहेरून आलेली सुद्धा त्यांची मित्रमंडळी, असा एक माहोल तयार झालेला होता. सुरुवातीलाच प्राध्यापक गजानन वाघ सर यांनी स्क्रीनच्या मदतीने त्यांचा जो प्रबंध आहे, शोध प्रबंध, त्याच्यातली जी प्रकरणं आहेत त्या प्रकरणांचा एक एक करून परामर्श घेतला. ते संपल्यानंतर त्यांना प्राचार्य विजय पांडे सर यांनी एक प्रश्नही विचारला. त्याचंही त्यांनी समर्पक असं उत्तर दिलं. अर्थात मलाही राहवलं गेलं नाही. मीही एक थोडा असा प्रश्न विचारला की हे जे 4 लोक आहेत ज्यांना साहित्य अकादमी प्राप्त झालेली आहे, त्यापैकी काहींच्या बाबतीत साहित्य अकादमी प्राप्त झाल्यानंतरही काही समीक्षक लेखकांनी थोडासा काय म्हणता येईल की आपला नकार व्यक्त केला होता किंवा विरोध दर्शविला होता. त्यांच्याविषयी तसे काही लेखही प्रकाशित झालेले होते.
तर मग तुम्ही हा जो नकार असेल, हा जो विरोध आहे, त्याचाही समावेश तुमच्या या शोधप्रबंधामध्ये घेतला का? तर ह्यावर प्राध्यापक वाघ म्हणाले, हो सर, मी त्याचा फार खोलात नाही, पण मी त्याचा उल्लेख केलेला आहे, कारण मला जे काही मांडायचं आहे या कलाकृतींच्या बाबतीत ते सगळं सकारात्मक मांडायचं आहे. त्यामुळे त्यावर मी जास्त भर दिला नाही. अर्थात हा त्यांच्या संशोधनाचाच प्रबंध असल्यामुळे त्यांचं म्हणणंही योग्य होतं. आणि नंतर मग काही वेळांनी त्यांचा तो व्हायवा संपला. त्यांच्या शोधप्रबंधामध्ये काही त्रुटी ज्या डॉक्टर प्राध्यापक ममता इंगोले विषयतज्ञ यांना जाणवल्या, त्याही त्यांना समजावून सांगितल्या आहेत. त्याबाबतची दुरुस्ती करून पुन्हा हा प्रबंध मग त्यांचे मार्गदर्शक डॉक्टर संजय पाटील सर यांच्याकडे देण्याची सूचना केली. त्यानंतर आणखी एक त्याच कॉलेजचे प्राध्यापक पुरुषोत्तम कव्हर यांचाही व्हायवा झाला आणि त्यांनी संत मंडळीतील काही 7 संत हे अभ्यासाला घेतले आणि त्यांनी त्यांचा व्हायवा चांगल्या पद्धतीने लोकांच्या समोर, म्हणजे त्यांना जे सांगायचं ते त्यांनी मांडलं. आणि मार्गदर्शक डॉक्टर ममता इंगोले यांनी त्यांनाही काही त्यांच्या प्रबंधाच्या संदर्भात सूचना दिल्या. अशा पद्धतीने हा एक मला हा अनुभव पहिल्यांदा घेता आला आणि मी आमच्या गजानन वाघ सरांचं नंतर कौतुकही केलं. आपण कधी असा अनुभव घेतलेला आहे? कदाचित आपण स्वतःच PhD प्राप्त असाल तर मग आता ह्याच्यातून तर गेलाच असाल. काय वाटते?